मी अनुजा. ओम होमली किचनमध्ये आपले स्वागत आहे. काय म्हणता, मुलांना आता सुट्ट्या लागल्यात, त्यांना पौष्टिक आणि चटपटीत खायला हवं आहे. चला मग सातूच्या पिठाची कचोरी करूया, खमंग आणि चटपटीत. आपण सातूच्या पिठाच्या कचोऱ्या करणार आहे, दही कचोरी करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण कणिक घेतली आहे 1 कप, पाणी भिजवण्यासाठी कलोंजी घेतली आहे. ही कलोंजी म्हणजे कांद्याचं बी असतं ते 1 टीस्पून, मीठ चवीप्रमाणे, तूप 1 टीस्पून, तेल 1 टीस्पून, बारीक चिरलेला लसूण 1 टीस्पून घेतला आहे. नंतर सातूचं पीठ घेतलं आहे 1/2 कप, 2 टेबलस्पून कांदा, कोथिंबीर 2 टेबलस्पून, दही 1 टेबलस्पून, लोणच्याचं आंब्याचं जे लोणचं असतं त्याचा जो खार असतो तो 1 टेबलस्पून घे. आता आपण याची कचोरीसाठीची कणिक भिजवतो आहे. त्याच्यात आपण कलोंजी घालायची, चवीप्रमाणे मीठ, तूप घातलं, त्याच्यानंतर कोथिंबीर 2 टेबलस्पून, आणि हे आता आपण पोळ्यांची कणिक भिजवतो तशी भिजवून घ्यायची आपल्याला. उन्हाळ्याच्या दिवसात सातूचं पीठ थंड असतं खायला, तर ते आपण वेगळ्या चटपटीत पद्धतीने जर खाल्लं तर मुलांनाही खायला चांगलं वाटतं. जरा दुधातूनही घेऊ शकतो आपण, बरेच प्रकार करता येतात त्याचे, पौष्टिक आणि चांगलं असतं. आता आपला कणकेप्रमाणे आपण गोळा भिजवलेला आहे, तो आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आता कचोरीचं स्टफिंग आपण करतो आहे, तर त्याच्यात आपण घेणार आहे सातूचं पीठ, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, दही, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, आणि हा लोणच्याचा जो आंब्याच्या लोणच्याचा खार घेतला होता तो, आणि थोडंसं तेल. आता हे चांगलं मिक्स करायचं आहे, आणि गरज वाटली तरच थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी 1 चमचा पाणी घालावं लागेल. साधारण इतपत घट्ट आपल्याला करायचं. आता ही कणिक आपली भिजवून झाली आहे, त्याला थोडंसं तेलाचा हात लावून नरम करून घ्या. त्याचे लहान लहान गोळे करायचे आपल्याला. आता हा गोळा असा कणकेत हे करून लहान लाटायचं आहे असं. त्याच्यानंतर हे सातूच्या पिठाचं केलेलं सारण भरायचं याच्यात, आणि हे बंद करून घ्यायचं असं. आणि बंद केलेली बाजू जी असते ना ती खाली ठेवायची आपल्याला लाटताना. खाली ठेवून असं थोडंसं लाटून घ्यायचं हलक्याने. तवा आता तापलाय आपला, तर आपण या कचोऱ्या तळणार नाही आहे, तर आपण शॅलो फ्राय करणार आहे तव्यावर. बाजूने तूप सोडायचं आपल्याला. तुम्हाला हवा तर तुम्ही तेल लावूनही करू शकता, किंवा या अशा तळल्या तरी पण चालतं.
आपली कचोरी तयार आहे. हे सर्व कशी करायची तर मी दह्यामध्ये थोडीशी पिठी साखर घालून मिक्स करून घेतलं दही, ते याच्यावर लावायचं आहे. थोडंसं लाल तिखट, त्याच्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा, याच्यात मी फक्त चाट मसाला मिक्स केला आहे. थोडीशी कोथिंबीर.